Okay, so let's practice the plus 2 formulas for all of you. So we will keep adding plus 2 until we cannot anymore. Okay. सो आता काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा प्लस 2 करताना आपण ओपन करताना डायरेक्ट झाला प्लस 2 डायरेक्ट, परत प्लस 2 डायरेक्ट. आता प्लस 2 करताना इथे 4 आहेत, आपल्याला तो डायरेक्ट करता येणार नाही इथे ॲड. मग तिथे आपल्याला स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा. तर स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला प्लस 2चा काय आहे, तर +5 आणि -3 करायचं आहे. तर +5 -3 म्हणजे आपण आता प्लस 2 अजून एकदा केलं. आता त्याच्या पुढे परत प्लस 2 करताना आपल्याला इथे 2 ॲड करता येतात डायरेक्ट, तर मग डायरेक्ट ॲड केलं. मग परत प्लस 2 करायचं आहे आता. तर आता परत प्लस 2 करताना पुन्हा इथे आपल्याला ॲड करता येणार नाही आहे. तसंच आपल्याला स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला पण वापरता येणार नाही, इथे ऑलरेडी आहे. त्यामुळे आता आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार आहोत. तर तो काय आहे, +10 - 8 येतो. सो इथून आपल्याला +10 करायचं आहे आणि हा -8 केला, बरोबर. आता परत प्लस 2 करताना इथे +2 करायचं, +2 परत +2 स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला +5 - 3 +2 डायरेक्ट, +2 स्मॉल फ्रेंड नॉट पॉसिबल, डायरेक्ट नॉट पॉसिबल. सो +10 - 8 +2 डायरेक्ट, +2 डायरेक्ट, +2 स्मॉल फ्रेंड +5 - 3 +2 डायरेक्ट, +2 बिग फ्रेंड +10 - 8 +2 डायरेक्ट, +2 डायरेक्ट, +2 स्मॉल फ्रेंड +5 - 3 +2 डायरेक्ट, +2 बिग फ्रेंड, कारण स्मॉल फ्रेंड आता ऑलरेडी ओपन आहे त्यामुळे तो परत ओपन करता येणार नाही आहे आपल्याला. सो +10 - 8 परत +2 डायरेक्ट, +2 डायरेक्ट, +2 स्मॉल फ्रेंड +5 - 3 आणि +2 डायरेक्ट. सो हे 40पर्यंत तुम्हाला आले पाहिजे. त्याच्या पुढचे मी तुम्हाला पुढच्या क्लासला शिकवीन. आता याच पद्धतीने मी तुम्हाला +3 शिकवते. सो +1 जर घेऊया, +1. ओके. तर +1 डायरेक्ट, +1 डायरेक्ट, +1 डायरेक्ट, +1 डायरेक्ट, +1 स्मॉल फ्रेंड +5 - 4 परत +1 डायरेक्ट, +1 डायरेक्ट, +1 डायरेक्ट, +1 डायरेक्ट, +1 इथे आता स्मॉल फ्रेंड किंवा डायरेक्ट दोन्ही पॉसिबल नाही. मग +10 - 9 कळलं का. या पद्धतीने परत +1 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 याच मेथडनी पुढे जायचं आहे. आता +3चं करताना कसं करायचं आहे, +3 प्रत्येक वेळेला जेव्हा इथे ब्लँक असतं त्यावेळेला आपल्याला डायरेक्ट 3 बिट्सचं उघडता येत असतील तर हे आपण +3 करणार आहे. +3 डायरेक्ट. आता परत इथे +3 ॲड करता येणार नाही. सो +5 - 2 आता परत +3 करायचे. ते इथे हे 3 बिट्स अवेलेबल आहेत आपल्याला. सो ते पहिले 3 केले. आता परत +3 करताना आपल्याला पुन्हा इथे स्मॉल फ्रेंड पॉसिबल नाही आहे आणि डायरेक्ट पण पॉसिबल नाही आहे. मग आपण आता बिग फ्रेंड वापरणार आहे. +10 आणि -7 करणार आहे आपण. मग आता पुन्हा +3 करायचं आहे. इथे डायरेक्ट नॉट पॉसिबल, स्मॉल फ्रेंड इज क्लोज, सो स्मॉल फ्रेंड इज पॉसिबल. +5 - 2 आता परत +3 अगेन +3. +3चा फॉर्म्युला बिग फ्रेंडचा वापरणार आहे. +10 - 7 परत +3 डायरेक्ट, +3 स्मॉल फ्रेंड +5 - 2 +3 बिग फ्रेंड +10 - 7 +3 डायरेक्ट, +3 स्मॉल फ्रेंड +5 - 2 +3 डायरेक्ट, +3 बिग फ्रेंड +10 - 7 +3 डायरेक्ट नॉट पॉसिबल +5 - 2 आणि +3 डायरेक्ट. हे आपण या 40पर्यंत आणूयात. सेम थिंग आय एम गोइंग टू शो यू अबाउट +4 नाव. +4 डायरेक्ट, अगेन +4 स्मॉल फ्रेंड +5 - 1 +4 डायरेक्ट नॉट पॉसिबल, +4 स्मॉल फ्रेंड नॉट पॉसिबल कारण हा 5 ऑलरेडी ओपन आहे. ओके. सो +10 - 6 परत आता +4 +5 - 1
ऑल राईट, ह्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला.